पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चौधरी, जरा गाडी बाजूला घ्या। या बेंचवर कोण बाई झोपल्यात जरा बघूया। थांब। हो ताई, ताई काय काय झालं? अहो काय काय इथे काय करताय? अहो चांगल्या घरातल्या दिसताय तुम्ही, मग असं बेंचवर का झोपलात? अहो किती रात्र झाले बघा, जा घरी जा। दमले होते, कधी डोळा लागला कळलंच नाही साहेब। म्हणजे प्रवास करून आलेल्या दिसताय तुम्ही, तरी आहे ना इथे झोपू नका। काय उद्या वाईट साईड घडलं तर सर्व पोलिसांवर येणार, म्हणणार पोलिसांचं लक्ष नाही, पोलीस कामं करत नाही, बरोबर की नाही? काय म्हणून तुम्ही घरी जा, हवं तर तुमची जाण्याची व्यवस्था करतो मी। कुठे राहता आपण? नाही नाही, जाईन मी। बर, या तुम्ही। चिंगी, आई मी झोपायला जाते ग। हो, मी नेते तुला। चल ऐक ना, मी काही बनवून देऊ का? नाही, भूक नाही मला। आई, मी पण बाहेरून खाऊन आली। हा अगं मी पिझ्झा नाही तर बर्गर काहीतरी मागवतो ना। चिंगी, मी तुझ्या केसांना तेल लावून देऊ का? मी तुला गोष्ट सांगू? मला नाही बोलायचं तुझ्याशी, तू जा इथून। चिंगी, मला मान्य आहे मी तुम्हा सगळ्यांचा गुन्हेगार आहे, आणि खास करून मी तुला खूप दुखावलंय। तू इतक्या आशेने आईला पुन्हा घरी घेऊन यायला आली होतीस, पण मी तिला घरी घेऊन नाही येऊ शकलो। आय एम सॉरी बाळा। चिंगी, आय एम सॉरी। रमा, मला कळतंय या घराला आनंदीची किती गरज येते, पण आनंदी जे काही माझ्याकडे मागते मी ते सगळं काही तिला देऊ शकणार नसेल तर मी कुठल्या तोंडाने तिला सांगू की परत घरी ये म्हणून? आता ती तिच्या आबांकडे सुखरूप आहे, सुखात आहे। ज्या दिवशी तिच्या त्या सगळ्या मागण्या, तिच्या सगळ्या अटी मी पूर्ण करू शकणार असेल, मी तयार असेल त्या सगळ्या गोष्टींसाठी, तेव्हा मी स्वतः जाऊन आनंदीला या घरी पुन्हा घेऊन येईन। लक्ष्मीबाई अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे हो।
रमाताई ह्या जगात आहेत, त्या असतीलच आपल्यासोबत, पण मला माझा संसार हवा. मला आपल्या कुटुंबासाठी घेतलेल्या सगळ्या निर्णयात तुमची साथ हवी. तुमच्या अधिकारांसोबत, तुमच्या प्रेमासोबत फक्त मला तुमची अर्धांगिणी असण्याचा मान द्याल ना तुम्ही. बायको म्हणून तुझी साधी मागणी सुद्धा मी पूर्ण करू शकलो नाही. नवरा म्हणून कधीच कुठल्याच कर्तव्यात कमी पडणार नाही असं मी तुला सांगितलं, पण तुझ्या साध्या प्रश्नाचं सुद्धा मी उत्तर देऊ शकलो नाही. मी हक्काने तुला सांगू शकलो असतो की चल माझ्यासोबत, पण मी नाही करू शकलो. आनंदी, तुझी जागा या घरात आहे. तुझी जागा माझ्या मनात आहे. माझ्या मनातली तुला हवी असलेली जागा मी तुला द्यायला तयार आहे. हे पण मी तुला सांगू शकलो. मला खूप त्रास होतो आनंदी, पश्चाताप होतो. अगं आनंदी, त्या दिवशी बॅग घेऊन गेलीस तेव्हा असं वाटलं पण नाही काय असं काय झालं असं. आता तुम्हाला सांगतेस तेव्हा मला कळतंय की तुझ्या काय वेळ आली असेल का. ती कोणामुळे आली? साहेबांमुळे ना. अगं काल परवा गावी गेलो होतो शिमग्यासाठी, तेव्हा गावात ओरडून सांगितलं की तुमच्या चढवासाठी नवरा शोधत असाल तर आमच्या राघवरावांसारखा बघा, देव माणूस आहेत ते. आणि असे वागले तुझ्याशी. जावई म्हणून जास्तच डोक्यावर चढून ठेवलं आबांनी त्यांना. असं कसं निघून आले सोडून? थांब, आता मी बघतो, सगळा हिशोब करतो. आबांनी मला लक्ष ठेवायला सांगितलंय. या सोसायटीचा वॉचमॅन नंतर आधी पहिला भाऊ आहे मी तुझा, आणि आता बघ तुझा भाऊ काय करतो ते. नाही, तू काही करायचं नाही. अगं आनंदी, पण ऐक ना माझं. ठीक आहे, आता राहू दे. रात्र झाली, उद्या सकाळी बघतो. बबन, आज नाही, उद्या नाही, सकाळी नाही, तू नाही बोलायचं यांच्याशी. आनंदी, अगं एवढं होऊन सुद्धा त्यांना काय वाटेल याची काळजी करतेस? शेवटी नवरा आहे माझा. त्यांना वाटत असं? यांच्या आयुष्यात माझी काय जागा आहे ना बबन, मला चांगलंच कळलं. पण इतके सहज नाही रे तुटणार आमचं नातं. पण आता माझ्या आयुष्यात काय करायचं हे मी ठरवणार. मला आता खंबीर व्हावं लागणार आहे बबन. आपण जवळ थांबणार होतो रे, पण आपण नाही सगळं कळलं असतं ना बबन तर सहन नसतं झालं रे. म्हणून निघून यावं लागलं. आता घरी पण जाऊ शकत नाही मी माझ्या. मला माझाच आधार व्हावा लागणार आहे बबन. अगं मी आहे ना तुझा भाऊ, मला सांग ना मी काय करू सांग. तू एक वचन दे मला. मी इथे आलीये हे तू आबांना सांगणार नाही आणि माझ्या घरच्यांनाही सांगणार नाही. अगं वर्षाताईंना आणि आईंना? कोणालाच नाही बबन. मी गावाहून आले पण घरी नाही गेले हे कळलं ना तर सगळ्यांना खूप वाईट वाटेल. काळजी करत बसतील. नको सांगूस. मग आता तू काय करणार आनंदी? नाही माहिती बबन काय करणार मी आता. आजच्या रात्रीपुरता आसरा हवाय मला. मी इथे राहिले तर चालेल तुला? आता असं काय बोलतेस तू? कुठं राहशील तू? तू पाटकरांकडे जाशील का? नाही, आई बाबांना पण नको सांगायला. वाईट वाटेल त्यांना, त्रास होईल त्याचा. मला आजची रात्र झोपायला जागा हवी. झोप झाली ना माझी की बरं वाटेल मला. मग उद्या काय करायचं हे ठरवते मी उद्याच. थांब,
मी अंथरून टाकून देतो तुला. बबन, माझ्यामुळे खूप त्रास होतोय ना. आता तुझ्या त्रासापुढे काहीच नाही, आणि बहिणीसाठी भाऊ एवढं तर करूच शकतो ना ग. थांब आलो. आनंदी, कशी झोपशील इथं? अगं एवढीशी जागा आहे. बघ ना काय होऊन बसलं ग. 2 पावलांवर घर आहे तुझं. ज्या घरावर हक्क आहे तुझा ते सगळं सोडून तुला इथं अंग चोरून झोपावं लागतं. सवय मला, आणि काळजी नको करूस तू. माझ्यासोबत तू आहेस ना. अजून काय हवंय मग मला? बरं ठीक आहे, तू झोप. प्रवास करून दमली असेल. तू झोप, मी बॅग घेऊन येतो. हा त्या आनंदीची राहण्याची सोय केली पाहिजे. वर्षा, 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 वर्षा मला चहा दे ना. वर्षा मला चहा दे. मला मला गोडभर चहा दे लवकर. उठ ना. ए राजा, ए सोन्या, ए पिल्ला, ए राजा, मला मला चहा दे. चहा. उठ 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 उठ. काय ग? अगं माझं ऑपरेशन झालंय, जरा लक्ष आहे की नाही तुमचं माझ्याकडे? मला चहा देताय का रे कोणीतरी? आई हळू काय सगळ्याने ऑपरेशनच्या नावावर काय कधी चहा मागतेस तू? अगं मला लागतो ना चहा. आईसाठी घोटभर चहा पण नाही देतायत का तुम्हाला? अरे मला चहा द्या रे कोणीतरी. अगं माझा जीव जाईल, माझा चहा देता का रे कोणी? आई, हा राघवा, राघव मला चहा दे रे घोटभर. अगं अजून सकाळ व्हायची, एवढ्या लवकर का चहा मागतेस? अरे नाही, मी नसता मागितला, पण काय होतं माहितीये का, रात्रभर घोरते ना रे मी, तर घसा असा सुकतो माझा घोरून घोरून. तर जरा असं गरम गरम चहा पडला तर शेक मिळतो ना घशाला, म्हणून राजा हवाय रे मला. घोटभर चहा देतोस का राघवा? माझ्या आनंदी असती ना तर तिने दिला असता मला चहा. मी बनवतो, थांब. दे बाबा दे. झोप. काय कामाची नाही पोरगी. आई, अगं बाई, राघव एवढ्या लवकर झाला का रे चहा? अगं नाही, ऐक, दूध संपलंय, मी खाली जाऊन दुधाची पिशवी घेऊन येतो. अरे मग त्या बबनला सांग ना. बबनला काय सांग? बबन सगळ्यांचं दूध आणून देईपर्यंत 8 वाजतात, आणि त्याने तसं पण त्या दूधवाल्याला बिल्डिंग मध्ये यायला बंदी केली आहे. मला जाणावं लागेल. थांब तू. काय रे, नशिबात ना चहा नाही लवकर माझ्या. बाई आता काय करू गुडघ्यांना, तुम्हाला चहा नाही मिळणार लवकर.
बांगड्यांचा आवाज बबनच्या केबिन मधून का कोणाच ठाऊक हा आवाज ओळखीचा का वाटतोय?